नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ऑफिसच्या डब्यासाठी झटपट अशी भेंडीची भाजी। अगदी ही भाजी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होते। जास्त वेळ लागत नाही आणि या भाजीची चव दुपटीने वाढण्यासाठी एक सिक्रेट वस्तू आपण वापरणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कापडाने पुसून घ्यायची आणि नंतर इथे मी कापून घेतलेली आहे भेंडी। तर भेंडी कापून घेतल्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे, म्हणजे थोडीशी परतून घ्यायची। तर पॅन गरम करून घेतलाय आणि त्यामध्ये भेंडी सुद्धा घालून घेतले। 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचं। असे केले ना की भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि भेंडीचा रंग सुद्धा हिरवागार राहतो। त्यामुळे थोडीशी भेंडी परतून घ्यायची अशा पद्धतीने। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली भेंडी परतून घेतलेली आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचं। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय। कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून घेतलेत आणि व्यवस्थित हे कांद्यामध्ये परतून घ्यायचं। परतून घेतल्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। अगदी मऊ होईपर्यंत टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर पाव चम्मचभर हळद घालून घेतले आणि अर्धा चम्मचभर तिखट घालून घ्यायचं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे तिखट घातल्यानंतर अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट सुद्धा इथे घालून घेतले। त्याने रंग मस्त येतो। व्यवस्थित हे तेलामध्ये व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे। त्यानंतर भेंडी घालून घ्यायची। तर भेंडीचा रंग तुम्ही पाहताय अजिबात बदललेला नाही आहे। हिरवागार भेंडीचा रंग हा असाच राहतो। तर परतून घ्यायची। थोडीशी भेंडी सुद्धा मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची। व्यवस्थित एकजीव करून घेते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं भेंडी एकजीव करून घ्यायची। खरंच तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। कढईवरती झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झाल्यानंतर इथे मी झाकण काढून घेते। झाकण काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मचभर धनिया पावडर घालायची आहे आणि आपला जो सिक्रेट मसाला आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे, तो म्हणजे मॅगी मसाला। हा मॅगी मसाला तुम्ही जरूर घाला भेंडीच्या भाजीमध्ये। त्याने चव दुपटीने वाढते भेंडीच्या भाजीची। एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने भेंडीची भाजी करून पहा। 1 ते 2 पोळ्या तुम्ही या भाजीसोबत जास्तच खाल। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनिटासाठी आणि 1 वाफ काढून घ्यायची। तर 1 ते 2 मिनिटानंतर झाकण काढून घेतले आणि इथे पाहताय तुम्ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। तर ही भाजी अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते। जास्त वेळ अजिबात लागत नाही ही भाजी तयार व्हायला। तर इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेतले आणि आपली इथे सुक्की भेंडीची भाजी तयार झालेली आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी नक्की बनवा आणि जी सिक्रेट वस्तू आहे ती नक्की घाला ह्या भाजीमध्ये। मॅगी मसाला नक्की घाला, त्याने चव दुपटीने वाढते। एवढे मी 100% सांगते, कारण आमच्या घरी अशाच पद्धतीने मी भाजी बनवते आणि खरंच खूप छान लागते ही भाजी।
तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खा, वरण भातासोबत खा, खूप सुंदर लागते. माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.